यश तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल. तुम्हाला सांगतो माझा एक फार खासगी अनुभव. सिम्बायोसिस कॉलेजला मी MBA ला ऍडमिशन घ्यायला गेलो होतो आणि सिम्बायोसिस कॉलेजला ऍडमिशन घ्यायला गेल्यानंतर त्यांनी मला इतकं खालीवर पाहिलं. मला म्हणाले, साहेब आपल्याला असलेले मार्क आणि आपल्या अपेक्षा याच्यामध्ये जमीन आसमानपेक्षा जास्त अंतर आहे. मी म्हणलं मग आता करायचं काय? मग त्यांनी म्हणाले आम्ही ऍडमिशन देऊ शकत नाही तुम्हाला. सिम्बायोसिस सारख्या विद्यापीठाने मला ऍडमिशन नाकारली होती, पण जेव्हा मी पंढरीच्या विठुराया ही कविता लिहिली तेव्हा त्याच विद्यापीठाने तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको असं ओळी लिहिल्याबद्दल मला 11,000 रोख रुपये देऊन सन्मान चिन्ह देऊन माझा गौरव केला. सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्याला आत्ता जरी अपयश आलं तरी सुद्धा आपली सातत्याने केलेली मेहनत, आपलं मांडलेल्या शब्दांचं भांडवल हे आपल्याला यशाच्या दारापर्यंत सहज घेऊन जातं. तुम्ही इथून पुढे जे काही कराल ते खूप प्रामाणिकपणे करा, सचोटीने करा, न थकता करा. तुमचं यश तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. बाकी आज बऱ्याच प्रेमांचा आणि सगळ्या गोष्टींचा उहापोह झाला. आमच्या अनिकेतनी, माझा मित्र आहे खरं तर, याच्या नादी लागून मी युथ फेस्टिवल अटेंड करायला लागलो. नादी लागणं हा शब्द बरोबर आहे, कारण ह्याच्यासारखे मित्र आयुष्यात असल्यावर त्यांनी हे असंच 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 असतं वगैरे सांगितलं. तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहिती नाही या पेपरला ताव असं म्हणतात. या ओळी ऐकवतो. याच्यासारखे मित्र आयुष्यात कसे असतात की हारलो खेळात जेव्हा डाव मित्राचेच होते नेमके, प्रेमपत्रे मी जरी लिहिली तिला ताव मित्राचेच होते नेमके, आणि सगळ्यात शेवटी पाहिले नावापुढे जेव्हा तिच्या नाव मित्राचेच होते नेमके. त्याच्यामुळे हे असे भंगरी भुगरी सोबत घेऊन फिरणंच आपल्याला कधीतरी प्रमुख पाहुणा करतं. कारण नाही, मी फार जेन्युइनली सांगतोय, मला आयुष्यात पहिल्यांदा मुंबई कुणी दाखवली ती माझ्या या मित्राने दाखवली. मला मुंबईला जाण्यासाठी मला ऑडिशन द्यायला जायचं होतं. फिल्म सिटीमध्ये एका सिनेमामध्ये माझं कास्टिंग झालं. त्यांनी मला, आता काही सांगायची म्हणजे हरकत नाही, बरीच वर्ष झाली, 10,000 रुपये मागितले आणि मला म्हणाले की तुम्हाला रोल देऊ. तुम्ही आजही बघा, कधी झी टॉकीज वर जर चित्रपट लागला तर त्या चित्रपटाचं नाव आहे तुक्या तुकवला नाग्या नाचवला, असा एक सिनेमा आहे. त्याच्यामध्ये पुष्कर जोगच्या मागे मी घोषणा द्यायला उभा आहे ज्युनियर आर्टिस्ट म्हणून. गोष्ट आहे 2005 सालची. पण त्यांनी 10,000 रुपये मागितले होते मला त्या सिनेमामध्ये घेण्यासाठी, जे कोणी संबंधित व्यक्ती होती, निर्मात्यांनी नाही. तर ते 10,000 रुपये ज्याच्याकडून उधार घेऊन मी मुंबईत गेलो होतो, तो उधार देणारा माझा हा मित्र माझ्या बाजूला बसला. मी का म्हणालो की हे 4 दिवस फार महत्वाचे आहेत, कारण इथे जोडलेली नाती तुम्हाला पुढे आयुष्यात फार महत्वाचं बळ देणार आहेत. इथे जोडलेली मैत्री, या कलाकृतींमुळे होणारे मित्र मैत्रिणी तुम्हाला आयुष्यात बळ देतील. आपला एखादा मित्र आपल्याला अशी आग देऊन जातो, ती आग आपल्याला पुढे सातत्याने तो दिवा तेवत ठेवायला फार मदत करते, आणि ती आग माझ्या पोटामध्ये या मित्रांनी लावली आहे. आणि म्हणून आज आम्ही दोघं जण एकत्र प्रमुख पाहुणे आहोत, याचा मला फार आनंद झालाय. अशा मित्रांची, अशा मैत्रिणींची संग्रह करा, त्यांना पाठीशी ठेवा. तुम्ही नाही ठेवलं तरी, किती हाकले तरी ते सोबत जातच नाही. त्याच्यामुळे तो काही विषय नाही, ते राहतातच आपल्या बरोबर. पण त्यांच्यामुळे आपली प्रगती होते. 5-10 वेळेला नाक खाली घालायला लागतं, हेही होतं, पण हरकत नाही, ते दुर्लक्ष करायचं. याच्यामुळे मला किती वेळेला प्रसंग आलाय, पण ठीक आहे, अनेक गोष्टी पोटात घालून आपण पुढे जातो, हो की नाही अनिकेत? याच्या आणि माझ्या मैत्रीवरती मी मागे एक कविता लिहिली होती बरं का. कुलगुरू सरांची परवानगी असेल तर सादर करतो. सर, काय आहे, तुम्ही कॉलेजमध्ये गेला असाल, असा प्रसंग आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. आपण कॉलेजमध्ये जातो आणि आपल्याला नवीन नवीन गेल्यानंतर कोणीतरी आवडायला लागते, असं होतं ना सर आयुष्यात? सगळे धीऱ्या धीऱ्यानं हसतायत, म्हणजे बाजूचा कसा हसतोय त्याच्यावरती बाकीचे हसतायत, पण ठीक आहे. हा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. बघा, आमची कॉलेजमध्ये अशीच नवीन मैत्री झाली. खरं तर माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहे, अनिकेत 5 वर्षांनी मोठा आहे, पण आमची मैत्री झाली. आणि समोरून एक अतिशय सुंदर मुलगी आली. मी त्याला म्हणलं, अरे अनिकेत, कोण रे ही युवती मित्रा, जाता मनातून जात नाही, हिला पाहिलं रे पाहिलं की मी माणसातला माणूस राहत नाही. या कवितेमध्ये एक गोष्ट आहे बरं का, नीट ऐका, की कोण रे ही युवती मित्रा अनिकेत, जाता मनातून जात नाही, हिला पाहिलं रे पाहिलं की मी माणसातला माणूस राहत नाही, काय तिचं हे मित्रान, काय तिचं ते. नवीन 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 दिवस आहेत कॉलेजचे, लक्षात घ्या ती भावना, की कोण रे ही युवती मित्रा, जाता मनातून जात नाही, हिला पाहिलं रे पाहिलं की मी माणसातला माणूस राहत नाही, काय तिचं हे मित्रान, काय तिचं ते, काही करण खोपच्यात माझी भेट घडवून दे. मित्राला पुढे मागणी घातली की जुळू दे लवकर प्रेम आमचं, पळू दे गाडी बोंगाट, होताच माझं ब्रेकअप, तुझं जुळून देईन झंगाट. हे सगळं ऐकल्यावर माझा मित्र मला असं म्हणाला की प्रेमाच्या तर गाड्या तुझ्या फारच बोंगाट पळतात, पण तुझ्यापेक्षा तिच्या भावना जास्ती मला कळतात.
लग्न तिचं झालंय मित्रा, तिला नवरा धीरण जाऊ आहे, जिला खोपच्यात तुला भेटायचंय त्या पोरीचा मी भाऊ आहे. शेवटी माझ्यासारखा मित्र बॅकफुटला येतो आणि तो म्हणतो, थोड्या थोडक्यासाठी मित्रा नको मॅटर घडवू, थोड्या थोडक्यासाठी मित्रा नको मॅटर घडवू, खोपच्यात भेटतो तुला मी पण इथं नको बडवू. आधीच ताप होता मला मी रात्रभर कणत होतो, अनिकेत आधीच ताप होता मला मी रात्रभर कणत होतो, आणि ती नाही रे तिच्या मी बाजूची पोरगी म्हणत होतो. तर अशी आमची ही मैत्री आहे. पण आज या मैत्रिणी मला खूप दिलं आणि आज माझ्या विद्यापीठाने मला प्रमुख पाहुणं केलं, त्याचा मला फार आनंद आहे. बघा, तुम्हाला जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर आजचा काळ असा आहे की कुठल्याही, पूर्वी असं म्हणायचे की 4 डगरींवरती पाऊल ठेवू नको, फसगत होईल. माझं वेगळं म्हणणं आहे, 4 नाही 40 डगऱ्यांवरती पायदान आहेच, तुम्ही पाय ठेवा. काही येत नाही असं म्हणायला जाऊ नका. मी मुंबईमध्ये काम करताना मला कोणी विचारलं तुम्ही निवेदन कराल का? हो मी निवेदन करेन. मी कविता लिहाल का? हो मी कविता करेन. अभिनय करता का? अभिनय करेन. गाणं म्हणता का? गाणं करेन. दिग्दर्शन, हो सगळं करेन. कला क्षेत्राच्या या उघडलेल्या दुकानामध्ये माझ्याकडे वस्तू नाही अशी कुठली वस्तू तुमच्याकडे नाही असं म्हणू नका. तुमच्यातल्या सगळ्या वस्तूंचा वापर करा. बघा, आपली माती, पु ल देशपांडेंचं फार सुंदर वाक्य आहे की आमच्या मराठवाड्यातल्या जमिनीला पाण्याने ओलं जरी नसलं केलं तरी तो सगळा ओलावा आमच्या मनामध्ये उतरलेला आहे. तर हा मनातला ओलावा घेऊन तुम्ही काम करा. तुम्ही मुंबई गाठा, तुम्ही पुणे गाठा, तुम्ही बेंगलोर गाठा, तुम्ही नागपूर गाठा, तुम्ही कुठेही जा, जगाच्या पाठीवर मराठवाड्यातली पोरं नाव उमटवतात हा माझा विश्वास आहे आणि तो विश्वास माझा तुमच्यावरती आहे. आज ज्यांना बक्षीस मिळेल त्यांचं खूप मनापासून अभिनंदन. खूप छान काम करा. कधी मुंबईत आला तर तुमचा मोठा भाऊ, तुमचा लाडका मित्र तिथे आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि नक्की मला फोन करा. नंबर काय आता सांगत नाही, पण आपण भेटूया. आणि आता मगाशी अभिजात मराठी भाषेचा विषय निघाला, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रेमाची परंपरा आहे आणि या मराठी भाषेच्या प्रेमापोटीच आपण सगळे जोडले गेलेलो आहोत. मराठी भाषेच्या प्रेमाची परंपरा सांगणारी एक कविता तुम्हाला ऐकवतो आणि हा अभिनेता आज तुमची इथून रजा घेतो. बघा, प्रेमाला साधं सोपं घेऊ नका. प्रेमाची परंपरा महाराष्ट्रात फार मोठी आहे. तुमच्या कशा ना कशावरती तरी, निश्चयावरती, ध्येयावरती, राजकारणावरती, कलेवरती, कशाहीवरती प्रेम करा, पण प्रेम करा. हे प्रेम करणं तुम्हाला मोठं करेल. प्रेम करी बलवान मनाला प्रेमच करी सशक्त, प्रेम करी बलवान मनाला प्रेमच करी सशक्त, प्रेमच मिळून देई रामा मारुत परीस भक्त. रयत रक्षणा झेलीत निघतो छातीवरती वार, रयत रक्षणा झेलीत निघतो छातीवरती वार, त्या शिवराया तुळजा देई प्रेमाने तलवार. विठ्ठल विठ्ठल नाम मुखाने आयुष्यभर घेतो, त्याच तुकोबा विठू प्रेमाने सदेह स्वर्गाने तो. इथले गान स्वर सुरावट इतका उंच नेतो, स्वर प्रेमाने भीमसेन हो स्वर भास्कर मग होतो. दिसतो छोटा पण खेळाने इतका मोठा होतो, क्रिकेट प्रेमी नाव सचिनचे अभिमानाने घेतो. तेच नाते तुमचे आमचे प्रेमाच्या या गाठी, तेच नाते तुमचे आमचे प्रेमाच्या या गाठी, प्रेमळ आपुली माय मराठी केवळ तुमच्यासाठी. अशा या माय मराठीचा, आपल्या भाषेचा, आपल्या मराठीपणाचा अभिमान बाळगा. तुमचं काम चोख पार पाडा, मन लावून करा, सातत्याने प्रयत्न करा. जिंकलेल्या लोकांचं मनापासून अभिनंदन, त्या भावांना खूप शुभेच्छा. हारलेल्या लोकांचं जास्त अभिनंदन, कारण त्यांच्या इतकं मोठं या जगात कोणीही होणार नाहीये. माझं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. ज्या स्पर्धेने माझ्या कामाची सुरुवात झाली 2008 साली झी मराठीवरती, त्याही स्पर्धेत मी हारलो होतो. मी BSc लाही नापास झालो होतो. मी MBA ला सुद्धा आपल्या महाविद्यालयातून मला रिजेक्ट करण्यात आलं होतं. पण ठीक आहे, आयुष्याचा प्रवास काही त्याच्यावरती अवलंबून असत नाही. तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा. तुम्ही संयम आणि तुमच्या मोठ्या भावाला, मित्राला ऐकून घेतलं. थँक्यू सो मच. पुन्हा भेटत राहू. थँक्यू.